काल माननीय शरद पवार यांनी सुद्धा जो एक महत्त्वाचा विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले, आणि 160 जागी विजय प्राप्त करून देतो, विशिष्ट रक्कम द्या, ही त्यांच्याकडे मागणी केली। आता मी तुम्हाला काही पुढे जाऊन सांगतो, यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत, आम्हालाही भेटलेले आहेत की मग ते लोकसभेलाही भेटले होते, विधानसभेलाही भेटले होते। आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे। उद्धवजी जरा म्हणाले, मी तेव्हा उपस्थित होतो, देशातलं वातावरण पाहता लोकसभा आम्ही 100% जिंकू, आणि ते खरोखर आम्ही महाराष्ट्रामध्ये ते यश प्राप्त केलं। त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे घोटाळे करून निवडणुका जिंकण्याची गरज वाटत नाही। पुन्हाच ते लोक विधानसभेला आले, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे, विधानसभेत आम्ही नक्की सत्तेवर येतो। तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला 60 ते 65 जागा ज्या अडचणीतल्या आहेत त्या सांगा, आम्हाला सांगितलं, त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो EVMच्या माध्यमातून। आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही, पण त्याने इतकंही सांगितलं, तुम्हाला जरी आवश्यकता वाटत नसली तरी समोर जे सरकारमध्ये आहेत त्यांनी अशा प्रकारची योजना EVMच्या माध्यमातून आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून जे काम केलं आहे त्याच्यामुळे तुमचं अपयश आम्हाला दिसतं आहे, आम्ही तुम्हाला मदत करू शकतो। तरी आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर होता, निवडणूक आयोगावर होता आणि लोकशाहीवर होता। दुर्दैवानं जे शरद पवार साहेब म्हणतात आणि जे उद्धव ठाकरे साहेबांना जी माणसं भेटली त्यांच्या बोलण्यात तथ्य असावं असं आता दिसतं आहे। राहुल गांधींनी जे पुरावे समोर दिलेत त्याची चौकशी व्हायला पाहिजे। EVMमध्ये घोटाळे करून विजयी होण्याची शक्यता काही लोक व्यक्त करत आहेत, त्यात आता VVPATची योजना दूर केली, याचा अर्थ निवडणूक यंत्रणा ही स्वच्छ नाही, ती घोटाळेबाजांना पाठिंबा देते, निवडणूक यंत्रणा पारदर्शक नाही, हे स्पष्ट दिसतं। आगामी काळात होणाऱ्या निवडणुका किंवा स्थानिक संस्था मुंबईच्या निवडणुकीने ह्याचा फटका बसेल का? जर आता आम्ही आतापासून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतो आहोत। मुंबईसारख्या महानगरपालिका परंपरेनं शिवसेनेच्या किंवा मराठी माणसाच्या ताब्यात आहेत, त्या राहू नयेत यासाठी भारताचा निवडणूक आयोगसुद्धा प्रयत्न करतोय का भाजपला मदत करण्यासाठी? भारताचा निवडणूक आयोगसुद्धा ही मुंबई मराठी माणसाच्या हातात राहू नये यासाठी काही विशेष प्रयत्न करतोय, आणि त्याचा भाग म्हणून VVPATची योजना ही रद्द करून एकतर्फी निवडणुका व्हाव्यात असं काय त्यांचं लक्षण दिसतंय का, या संदर्भात आम्ही सतत चर्चा करत आहोत। आमच्या खासदारांवरती डोरे असले तरी ते डोरे यशस्वी होणार नाहीत। सामान्य जनतेचे खुले व्यासपीठ, संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।